ही स्पर्धा आहे ना, ही इच्छा असते की प्रत्येक वर्षी नवीन नवीन रूपाने आणि नवीन नवीन लेवलला मोठ्या आपण बघितलं तर स्वरूपात सगळ्यांच्या समोर प्रेझेंट करण्याची नक्कीच आपण पाहिलं तर त्यांचा देखील विचार असतो. आणि नेहमीच आपण बघू शकतोय की मग प्रत्येक वर्षामध्ये अनोखं पारितोषिक आणि अनोखं आपण पाहिलं तर मग स्पर्धेचं आपण पाहिलं तर हे रूप असतं आणि ते घेऊन आलेत. चला आता दोन बॅटर्स सुमित आणि कल्पेश. बॉल पहिला रुपेश टोकरे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल खेळलाय हवेत बॉल. फिल्डर तिथे सूरज होते. पाहू शकतो आपण फील्ड केलंय परंतु दोन धावा तिथे जोडल्या गेल्यात. बॅकअपच्या स्वरूपात फिल्डर आहेत. चिरमाई स्पोर्ट्स टीम आज आपण बघितली तर मग एक त्यांचा मोठा स्टार तो स्टार नाही आहे परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खेळत आहेत. कारण की त्यांच्या टीममध्ये जो मोठा स्टार त्याचा खेळ मात्र आपण बघितला तितका मोठा आहे तो म्हणजेच आकाश रिपट. 2 बाईक्स त्याच्या नावावर आहेत परंतु तो आज नाही आहे कारण की मोठ्या मासचा मोठा खेळाडू आहे परंतु नक्कीच मोठं मैदान गाठले त्या कारणामुळे नाही आहे. पण इतर खेळाडू पण बघितले ना तर या संघाचे कमी नाही आहेत. रुपेश टोकरे पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर. या टीममध्ये आज सगळ्यात जबाबदारी मोठी रुपेशची आहे. मोठी जबाबदारी गौरांगची आहे. मोठी जबाबदारी आपण बघितली आहे तर मग भरतची आहे. मोठी जबाबदारी आपण बघितली तर मग रोहितची आहे आणि मोठी जबाबदारी आपण बघितलं कुंदनची आहे. एज लागला बॉल उडाला हवेत आणि भरत पाहतोय आपण विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. सेफ्ट हँड आहेत चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीमचा आपण बघला तर सगळ्यात अव्वल खेळाडू आणि त्याच्या हातामध्ये जेल समाप्त झालाय मिस्टर सुमित चाके. विकेट डाऊन. पहिला धक्का गॉन. विकेटचं पतन. खूप खूप धन्यवाद डीजे. इकडे आपण बघू शकतोय पहिला मोठा धक्का. ही ताकद आहे या संघाची कारण की आपण बघितलं ना की विश्वासाने आपण पाहू शकतो की मग हा खेळ करण्यासाठी ओळखले जातात. जरी एक खेळाडू नाहीये परंतु आपण बघितलं की त्या खेळाडूवरच आम्ही आमच्या संघाचं भवितव्य लिहत नाहीये. आमच्याकडे देखील आपण पाहिलं तर जी कला आहे ती आम्ही नक्कीच खेळ चांगला करू शकतोय. लेफ्टी बॅटर प्रत्येक आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. सफलता रुपेश टोकरेच्या खात्यामध्ये एक मिळाली आहे. ती सफलता मिळाली 3 आकड्यावर. 2 बॉल फेकून झालेत. आत्ता आपण पाहिलं तर मग या स्पेलमध्ये आपण पाहू शकतो खास करून रुपेशचे आणखीन 4 जे बॉल असतील ते कशा प्रकारे फेकले जातील. प्रत्येक लेफ्टी एक घातक खेळाडू पाहतोय आपण. सोडून दिले बॉलला. नो बॉलचा इशारा मात्र पोचवला जातोय. आपण पाहिला तर पंच रुपेश दांडेकर सरांच्या माध्यमातून ज्या परीने आपण बघितलं ना तर 3 ओव्हरमध्ये काय टार्गेट असायला हवं. जर विचार केला तर बघ 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करणारी टीम हा विचार करते की 30 प्लस म्हणजे 35. जर 35 मिळाला तर मग 40 मिळाला तर विचार करते की 45. हा एक आपण पाहू शकतो क्रिकेटचा पडावा असतो परंतु सुरुवातीच्या ओव्हरवर सगळं काही डिफरंट असतं. पाहूया. फ्रीटचा बॉल होता आपण बघितला तर मिस केला गेलाय. तिकडे आपण पाहू शकतो ती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला पुढे गेले मागे आले. प्लॅन मिस. अगदी बॅट आणि पॅटच्या बॉल गॅप मधून निघून गेला. ट्रॅव्हल झाला डॉट. आता चांगलं कनेक्शन आहे. बॉल उंच उडालाय. बॉल पाहिला पण तर निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाजूला म्हणजे डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. कारण की बाउंड्री लाईन थोडीशी आपण बघितलं तर त्याच्या बाजूने देखील पाहायला मिळाली. बॉल हवाय. बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळतील. टीमची टोटल आपण पाहिले तर मग वाढलेली पाहायला मिळाली आहे. टीमची टोटल पोहोचलेली पाहायला मिळते 6 या आकड्यावर. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण बघितले तर मग 4 कारण की एक वाईट फेकला होता. एक नो देखील फेकला गेलाय त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय. पहिल्या बॉलवर आपण बघितलं तर 2 धावा आल्या. त्यात नंतर वाईड आलाय. त्यात नंतर विकेट आलाय. त्यानंतर नो. त्यात नंतर डॉट आणि ह्या 2 धावा म्हणजे अशा प्रकारे 4 बॉल फेकून झालेत आणि धाव फलकावर धावा 6. प्रत्येकसाठी पुढील बॉल मिस टायमिंग शॉट. लवेश तिकडे पाहतोय.
झेल घेण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, एफर्टलेस कॅच. लवेश पाडवले आपण पाहिलं तर मग आउट वे मध्ये त्याने जी जागा दिली आहे आणि जागा मात्र त्यांनी पक्की केलेली आहे आणि आपण बघितलं तर कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. इकडे आपण बघू शकतोय तर मग फलंदाज बाद झालाय. मंचावर आपण पोहोचूया. मंचावर उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे अजयजी वरठा, त्यांचा देखील आपण करूया आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण पाहिलं तर मग 2026 मध्ये प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान आम्ही हा नक्कीच करणार आहोत. आणि सध्या तरी आम्हाला जे पाहुणे लाभलेले आहेत अजयजी वरठा, त्यांचा देखील आपण हा सन्मान करणार आहोत. 5 बॉलचा खेळ झाला, फलकावर 6 धावा आणि लवेशांचं कौतुक करावं लागेल. आणि नक्कीच आमचे चांगले मित्र आहेत आणि काय जबरदस्त त्यांनी कॅच पकडला गेलाय. तिकडे एक जंप देखील सकाळच्या सत्रामध्ये एक जंप देखील लगावली होती आणि इथे आपण बघितलं एक कॅच देखील पकडला गेलाय. त्या फलकावर आपण जर बघितल्या तर 2 विकेटच्या मोबदल्यात रुपेश यांचा शेवटचा बॉल असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र अक्षरशः तुटून पडलाय या बॉलवर. बॉल सैल आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पार, डीप बॅकवर्ड, सीमारेखा पार आणि मिळेल हा षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. खराब बॉल हाताळला आपण पाहिलं तर रुपेशने खांब्याचा भोगावा लागला आणि 12 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला आपण मंचावर बोलतोय आता आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान आपण करूया अजयजी वरठा सरांचा. चला आपण मंचावर आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान हा करतोय अजयजी वरठा यांचा. दिनेश दादा टोकरे यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा मान सन्मान. स्पर्धेमध्ये आपण बघू शकतो तर जवळजवळ पहिल्या दिवसाचा जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या दिवसापासून अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावले, अनेक मान्यवरांनी आपण पाहिलं तर भेटी दिल्यात या स्पर्धेला आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग यांचं योगदान सगळ्यांचं छान राहिलं गेलं आहे. आणि जवळजवळ आपण बघू शकतो की मग प्रत्येक पाहुण्यांचा, मान्यवरांचा आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान हा देखील केला जातोय. आणि हे आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत अजयजी वरठा आणि ऑनस्क्रीन आपण पाहू शकतो त्यांचा आदर सत्कार, मान सन्मान हा केला जातोय, शाही सन्मान हा केला जातोय. अजयजी वरठा आपण बघू शकतोय सदस्य आहेत दिनेश दादा टोकरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान हा केला जातोय. थँक्यू सो व्हेरी मच कॅमेरामॅन कार्तिक. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण आता वळतोय. तिकडे आपण जर बघितलं तर गौरांग आलेत बॉलिंग मार्कवर. गौरांग यांना पाहिलं आपण तर एक मिस्ट्री बॉलर पाहतोय आपण, म्हणजेच काय तर त्यांच्याकडे जी बॉलिंग करण्याची क्षमता आहे ना तर व्हरायटी स्पेशलिस्ट बॉलर आपण पाहू शकतोय. त्यांना मात्र खेळायचं असेल तर मग त्यांच्या बॉलिंगला अगदी नीट रीड करावं लागते, परंतु ते इतकं रीड करू देत नाहीये कारण की एकाच अँगलमध्ये आपण पाहिलं 2 ते 3 बॉल फेकू शकतायत. खासियत आहे त्यांची, स्पेशल आहे, स्पेशालिटी आहे आणि ज्याच्यासाठी माहीर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट म्हणजे हॅट्रिक्स पूर्ण केली होती गौरांग रिपाड यांच्या माध्यमातून आणि ते आपण बघितलं तर तशीच काही बॉलिंग करतील. उमेश पाहतोय स्ट्राईक एंडकडे. थोडंसं आपण बघितलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. भरत स्वतः पोहोचतात बॉलपर्यंत, बॉलला मात्र उचललं गेलंय, सिंगल कन्वर्ट केली जाईल. हे षटक आहे ना थोडंसं आपण बघू शकतो की मग होमसाईड टीमचे अडचणी वाढवणारं ठरू शकतंय कारण की या षटकामध्ये आपण बघितलं तर मग तितक्या सोप्या पद्धतीने फटकेबाजी करणं शक्य होणार नाही. फलकावर 14 धावा बॉल फेकून झालेत पाहता 3. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या चांगल्या धावा 12. या ओव्हरमध्ये 3 मध्ये 2 खर्च केला, 3 अजून देखील शेष आहेत. कशा प्रकारे स्पालला मात्र पूर्ण करतील गौरांग पाहूया. समोर कल्पेश, समोर टाकलेला बॉल पाहतोय. रोहित रिपट आहेत तिकडे. ओ चकवा दिला बॉलने. अगदी विश्लेषण करायचं झालं एंड मुवमेंटला पण पाहिलं तर बॉलने दिलाय दगा आणि नक्कीच 4 धावा.
खूप धन्यवाद डीजे. बॉलर तर नक्कीच म्हणेल की माझी काय चुकी होती, मी तर चांगला बॉल हाताळला होता. फिल्डर म्हणेल माझी देखील काय चुकी होती, मी तर देखील पुढे आलं होतं. परंतु आपण बघू शकतोय समोर उडवलाय बॉल. रोहित आहे तिथे. ओ रोहितच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. नेमकं 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 आपण पाहिलं तर झालंय काय, आता गौरांग नाराज होतील आणि हो झालेत, कारण की या बॉलवर विकेट तर डेफिनेटली येणारच होती आणि आलेलीच होती, परंतु ती नाही मिळाली. धाबा मिळाली आता आपण पाहिलं तर. गौरांग देखील अनलकी राहिलेत, आता विचार करतील. फटका हवेत पाहतोय आपण झेल निर्माण, आणि आपण जर बघितलं तर मग फलंदाज बाद. धावपळकर धावा आपल्याला पाहायला मिळतात 20-20. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि फलकावर जर आपण बघितलं तर मग 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. एक चौकार देखील येताना पाहायला मिळाला, परंतु नक्की त्या चौकारानंतर आपण पाहिलं नेमकं काय झालं तर एक झेल देखील सुटला गेला आणि त्यानंतर हा झेल पकडला गेलाय. बघितलं तर थोडस आपण पाहू शकतोय मग 10ची सरासरी चांगली म्हणावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू आलेत आणि नवीन खेळाडू बॅटिंग करण्यासाठी आहेत. कोण पाहूया आपण. मिस्टर समीर बुरकुंड आलेत. एक समीर बुरकुंड आपण बघितले तर मग अष्टभुजा लवपाडा टीमकडे एक घातक खेळाडू आहेत आणि सध्या तरी हे समीर बुरकुंड पाहूया जे बंगली संघाचे आहेत. बॉलिंग मार्कवर निलेश, लेफ्टी बॉलर. बॅक टू दी बॉलर. निलेशची खासियत आहे, कारण की निलेशचा प्रत्येक बॉल आपण बघितला तर एकाच टप्प्यावर आणि एकाच ठिकाणावर आणि एकाच निशाण्यावर आपण पाहू शकतोय. ही टाकण्याची कला आहे त्यांच्याकडे, परंतु जर दिवस त्यांचा चांगला असेल तर चांगला पडतो, परंतु दिवस खराब असेल ना तर मग चांगली देखील बॉलिंग थोडीशी आपण बघितलं धावा देणारे होते असते. एक टप्पा कलेक्ट केला गेले. सूरज होते तिथे. 2 धावा मिळतील. या डेट ओव्हरमध्ये आपण बघितलं तर चिरमाई टीमची एकच मात्र आपण बघितलं परिभाषा असेल आणि एकच आपण बघितलं तर मग विचारधारा असेल की काही पण करा, परंतु या ओव्हरमध्ये मोठ्या धावा नाही द्यायच्या. तर 30च्या मध्ये जर रोखण्यामध्ये जर यशस्वी झाला तर डेफिनेटली एक चांगला होऊ शकतोय. अक्रॉस केलंय बॉलला मात्र आपण पाहिलं हुक केलंय, परंतु डिक्लेरेशन झोन एक धावसाठी बॉल मात्र पाठवला गेलाय. या धाब्यांनी आपण बघितलं तर मग तितकं प्रेशर नाही वाढणार. निलेशचा स्पेल आपण पाहिलं तर थोडासा रनअप बॉल देणारा राहिला गेलाय. धाव फलकावर 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. उमेश यांना 6 मध्ये 10 करताना पाहिलंय. समीर यांना पण बघितलं तर योगदान मोठं द्यावंच लागेल. समोर टाकलेला बॉल होता अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये. सूरज काय फॉलिंग करतात एफर्टलेस, परंतु नेमकं काय झालंय 1 शॉटचा इशारा. हत्ती गेला शेपूट राहिला आणि ते कमी पडलं. 1 शॉट 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव मात्र पूर्ण झालीच नाही. इकडे हे मात्र चित्र पाहायला मिळालं आणि पंचांनी मात्र आपण बघितलं तर मग इशारा पोहोचवला गेला. एक अधुरी धाव, एक अधुरी कहाणी नाही झाली ती पुरी आणि तेच पाहायला मिळाले एकच. 24. चांगला स्पेल पाहतोय आपण. निर्बंध लावणारा स्पेल पाहतोय आपण. नो बॉलचा इशारा आणि मी हाच उल्लेख केला होता मगाशी, कारण की निलेशकडे बॉलिंग आहे, परंतु जर दिवस चांगला असेल वेळ चांगला असेल तर चांगली करतात, परंतु जेव्हा दिवस वेळ खराब असेल तर मग हे होतंय आणि ते झालंय. भीमर बॉल फेकला, चुकून फेकला गेलाय, परंतु चुकून मात्र आपण बघितलं तर गोष्टी झाल्यात, परंतु क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर मग संघाला तर आपण पाहू शकतो तर फायद्यामध्ये आणू शकतात. फ्रीटचा बॉल खेळण्याची संधी पाहूया आपण आता. फ्रीटचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, फिल्डर आहेत परंतु मिस्टेक
गलती से बड़ी वाली मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. धन्यवाद. बघा एक मिस्टेक काय कसं गणित बिघडवू शकतंय. हा ओव्हर छान चालला होता, चांगला चालला होता, पण नेमकं काय झालं तर नो नंतर सिक्सर. आणि ह्याच तर गोष्टी असतात. धावफलक 31, बॉल एक अजून देखील शेष असेल. म्हणजे एका बॉलमध्ये 7 फुकट गेल्यात म्हणू शकतोय आपण. गेल्यात नाही तर आणल्यात. कौतुक करावं लागेल बॅटरचं उमेशचं. शेवटचा बॉल पाहिला आपण समोरच्या दिशेने. रुपेश पाहतोय पण थोडीशी स्ट्रगल करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिला तर 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाहीये. तिकडे आपण पाहिलं तर मग राकेश आहेत जम्परच्या भूमिकेत आणि सांगतायत आउट. म्हणजे मिळतील 2. 31 होत्या, 2 मिळाल्या आणि 2 मुळे आपण पाहिलं तर धावफलक झाले 33. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34. चिन्मय टीमकडे आपण बघितलं तर मग 10 धावा तर एक्स्ट्राच गेल्यात. आणि हो चौकार गेला आणि एक षटकार गेला आणि त्यात धावा आपण पाहिलं तर मग थोड्याशा आता डोक्यात वाढू शकतायत या संघाच्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये आहे ना, मी तर म्हणेन की आता प्लस पॉईंट मिळालाय ओमसाई बंगली टीमला. मागच्या मॅच मध्ये त्याने 24 मध्ये 43 करू दिल्या नव्हत्या. इथे आता 18 मध्ये 34 हे टार्गेट आहे. आपण बघितलं तर हे टार्गेट आपण पाहू शकतो त्यांच्यासाठी भरपूर झालं. या टार्गेटच्या सोबत फाईट कशी करतील, खेळ कसा रंगेल मैदानाच्या आतमध्ये पाहूया. घेऊ एक छोटासा ब्रेक. Everybody get down when the beat drops. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद केलवा. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, या प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद केलवा. तिला जोडीनं मला पिरवा, तिला जोडीनं मला पिरवा, मला जोडीनं मुंबईला फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद केलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद केलवा. खूप धन्यवाद डीजे. चला पलटी सेटअप करून घ्यायची आहे. 34 धावांचं लक्ष, 18 चेंडू 34 धावा. आणि सध्या तरी आपण बघू शकतो मग ड्रॉ देखील आमच्यापर्यंत रेडी होताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं क्रिकेटच्या पटलावर आपण जर उतरलं गेलं तर मग KBM ट्रॉफी आणि KBM ट्रॉफी आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी प्रत्येक संघ आपण बघू शकतोय तर मग आतुर असतो. टीमचे संघनायक असतील आणि त्या संघनायकांना मी या आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची विनंती करेन. एका बाजूने NCC टीम पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूने आपण बघितले तर मग जीवदाणी गिरीज टीम असेल. 2 बॅटर आलेत. एका बाजूने आपण बघितलं रुपेश टोकरे आहेत आणि त्यांच्यासोबत भरत तळे हे आपण पाहू शकताय. ही जोडी आहे. चला 2 कॅप्टन्स आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स पर्यंत पोहोचा, कारण की ड्रॉ सध्या तरी आपण बघितलं तर मग रेडी होत आहेत आणि ऑलमोस्ट झालेत ते रेडी. चला गेम ऑन. 18 चेंडू 34 धावा. रुपेश आणि भरत. पहिला ओव्हर, पहिला चेंडू
प्रतीकच्या हातामध्ये सोपवला गेलाय. प्रतीक तुर्पेश. मॅचला सुरुवात. पहिला बॉल स्टेप आउट. खेळले गेलेत काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने. एक मिळेल. एकाने आपण बघितलं तर मग सुरुवात झाली आहे रुपेश यांच्या टोटलची. रुपेश यांच्या सहाय्याने आपण बघितलं तर मग संघाच्या टोटलला देखील ओपन केलं आहे. एकचा आकडा. एकने आपण बघितलं तर एक म्हणजेच नेक कार्य करायचं आहे तर 34 आपण पाहिलं तर पल्ला गाठायचा आहे. परत आपण पाहिले तर स्ट्राईक एंडकडे. पहिल्या मॅच मध्ये खामोश राहिले परंतु या मॅच मध्ये नाही राहणार खामोश. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं भरत मात्र आपल्या नावाचा डंका दर्शवत असताना धूम धडाक्यात करतात सुरुवात आणि क्या बात. षटकार 6. खूप खूप धन्यवाद डीजे. फोर्स केलाय. फटका उंच उडाला. षटकार आल्यानंतर विकेट येईल का? ओ मिस्टेक झाली आहे. सूरज आले होते तिकडे. नेमकं काय झालंय? ही विकेट आपण पाहिली तर मोठी आहे. ह्या विकेटला आपण पाहिलं तर लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की ह्या विकेट नंतर तुम्हाला नाहीतर घात केला जाऊ शकतोय. घात नाही तर नक्कीच तुम्हाला बाद करू शकतोय. हा असा खेळाडू आहे. आपण APL मध्ये याचा खेळ बघितला असेल कारण की चिरमाई टीमसाठी आपण बघितलं तर ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण बघू शकतो. तर हा खेळ करताय. 1 बाउन्स फॉर द ओव्हर ची चेतावणी देखील दिली जाते गोलंदाजाला अंपायरच्या माध्यमातून. अकोटप्याची लेंथ आपण पाहिले तर मग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र मागे चाललाय. डिक्लेरेशन घोषांकित क्षेत्र आहे तिकडे. 1 रन्स मिळेल आणि एकाने आपण पाहिले तर संघाची टोटल पोहोचली गेले 10च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ हा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये आपण जर बघितला तर धावफलकावर धावा येताना पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 10. आपण बघितलं तर NCC नायगाव संघ त्यानंतर ऐजिवदानी गिरीज आणि विजेता असे आपण पाहिलं 3 ड्रॉ रेडी झालेले आहेत आणि 3 ड्रॉ मध्ये आपण पाहिलं तर मग उडवले जात आहेत. भारतसाठी हा बॉल आपण पाहिला तर बॅकफुटला जाऊन खेळला गेला होता. सूरज तिकडे आहेत फोल्डिंग मध्ये. रुपेश यांना आपण पाहू शकतोय तर मग रनिंग बिटवीन विकेट मध्ये आपण पाहिलं तर मग कोणीच पकडू शकत नाही रुपेश टोकरे यांना कारण की आपण पाहू शकतो जितका फिटनेस जितके आपण पाहिलं चालाकी आणि आपण पाहतो जितक्या आपण पाहिलं वेगाने या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपल्याला ऑन क्रीज पाहायला मिळालेत. 2 धावा. टीमची टोटल 12. चेंडू फेकून झाले 5. या ओव्हरचा अंतिमचा बॉल. शेष असेल सामना करतील परत. पलकावर जर 12 झाले तर प्रवास 34 आहे. पाहूया आपण नक्की अशा प्रकारे हा पहिल्या ओव्हरचा प्रवास पूर्ण होतोय. शेवटचा बॉल प्रत्येक पाहूया. स्टेप आउट झाले आपण पाहू शकतोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये फोल्डिंग डिपार्टमेंट चांगलं झालंय. गुड फोल्डिंग आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय 1 रन्स मिळाली आहे. खेळ आपण पाहिला तर कंप्लीट झालाय पहिल्या ओव्हरचा आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आपण पाहिल्या तर मग 13. चला आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. तिथे केले जातील ड्रॉ आणि तिथे 2 कप्तान उपस्थित असतील आणि आमचे प्रणित असतील. प्रणित बाबूदादा आहेत का? बाबूदादांना नक्कीच आपण पाहू शकतोय आणि बाबूदादांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतोय की हा ड्रॉ बघा 2 कॅप्टन एक उचला आणि एक राहील आपण पाहिले तर त्या टीमला बाय. आपलं नशीब आपल्या हातात आपण बघू शकतोय. आता बाबूदादांच्या हातात आहे तो बाय कोणाला आहे पण पाहू शकतोय परंतु मॅच कोणाची आहे ते बघूया प्रथम. म्हणजे कालच्या सारखं झालंय. जो जिता वो सिकंदर. नायगाव अगेन्स्ट जीवदानी गिरीज अशी मॅच. टॉस करूया आपण. टॉस देखील करूया लगेचच. आमचे पाहुणे इथे उपस्थित आहेत. सुनीलजी सुतार साहेब आणि नक्की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. सुनीलजी सुतार साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. मैदानाच्या आतमध्ये देखील आपण लक्ष ठेवूया कारण की एका बाजूने मॅच देखील ऑन.
पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आपण पहिल्या तर 13 धावा सुनीलजी सुतार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस देखील होतोय तिकडे. टॉस जिंकणारी गिरीश टीमच्या बाजूने गेलाय. साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील दिल्यात. टॉस आपण बघितलं तर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत पोहोचूया मॅच मध्ये. बॉल आपण पहिला खेळलाय. फिल्डिंग पहा पुन्हा ॲक्युरेट झाली आहे. ओमसाई बंगलीकडे आपण बघू शकतो तोड नाहीये परंतु झेल आपण पाहू शकतो थोडासा तिथे आपण पाहिलं तर विषय गंभीर होता. जो जिंकेल संघ ना त्या संघाला बाय आहे. आता मॅच मध्ये खरी कहाणी काय आहे? 11 चेंडू आणि 20 धावा. कालच्या दिवसामध्ये कदाचित अशीच कहाणी पाहायला मिळाली होती. जो जिंकेल तो मात्र बाय. आणि असंच काहीतरी इथे देखील सोडून दिलाय बॉल. रुपेश यांना भरपूर अनुभव आहे आणि अनुभव दर्शवला गेला की हा बॉल वाईडच मिळेल आणि तसंच मिळालाय. वाईड मिळालाय आणि संघाचं टोटल मात्र आपण पाहिलं तर वाढायला गेलाय. विश्लेषण करायचं झालं तर मग चिरमाई टीमकडे आपण पाहू शकतो एक गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. एक संधी आहे त्यांच्याकडे. कारण की ही मॅच जर जिंकली आहे ना तर डेफिनेटली आपण पाहू शकतो की आज म्हणजे सुपर म्हणजे आजच्या दिवसामध्ये डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये जाऊ शकतायत. बॉल आपण पाहिला तर खूप टप्प्याचा शॉट ऑफ दी लेंथ. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये अक्षरशः तुटून पडला रुपेश टोकरे. बॉल डिस्पॅच केला स्टँड मध्ये सिक्सर. सिक्सर ठोकला गेला. मॅचची हवा पूर्णपणे आपण पाहिलं तर काढली इथे. आणि हो तेच तर आपण पाहू शकतोय. अजून देखील आपण बघितलं हवा काढली पण कमी नाही झाली आहे. कारण की 10 बॉल आणि 13 अजून देखील मॅच मध्ये आहेत. अजून आपण बघू शकतो की मग 10 मध्ये 13 मग याच ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो जर विचार केला तर रुपेश खेळ पूर्ण करू शकतात आपल्या संघासाठी. ही काबिलियत आहे त्यांच्याकडे. ती क्षमता आहे आणि दर्शवलं अनेक वेळा. हा विचार तर तोच होता. मनामध्ये आपण बघितलं तर एक पॉझिटिव्ह इंटेंट असायला हवं प्रत्येक आपण पाहिलं तर खेळाडूकडे. कारण की पॉझिटिव्ह नावाची गोष्ट असायलाच हवी आहे. कारण की प्रत्येक वेळा जर आपण निगेटिव्ह विचार केला ना तर मग आपण यशाच्या नाही आहे तर मग कुठेतरी आपण पाहिलं तर मग मागच्या दिशेने जाऊ शकतो. पॉझिटिव्ह प्लस गोष्ट आपण असली ना तर मग आपल्यासमोर किती काही कठीण असो ना त्या काळाशी आपण बघितलं तर 2 हात करू शकतो. आणि तिथे आपण पाहिला प्लस नाही आहे परंतु नक्की त्याला बरोबरी तरी आपण पाहू शकतोय करू शकतोय. अक्रॉस खेळ आहे. बॉल मात्र आपण बघितला तर मागे जातोय. एक मिळेल दुसऱ्या धावीचा प्रयत्न होऊ शकतोय आणि झालाय. 2 धावा आणि आता तिसरी मिळू शकते. तिसरी देखील मिळाली आहे. ओव्हर थ्रो झाला हलकासा आपण बघू शकतोय आणि लगेच 2ला 3 मध्ये कन्वर्ट केला. चालाकी चतुर आहे आणि आपण बघू शकतोय की हे 2 खेळाडू आहेत ना. हे 2 खेळाडू आपण बघू शकतो की याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो तर तिथे गंभीर आहे. आणि नक्कीच आपण बघू शकतो मंचाच्या दिशेने शुभागमन झालाय. आदरणीय सन्माननीय रमेशजी गोरकडा साहेब वेलकम मनापासून स्वागत असेल साहेब. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं तर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी जे आपल्याला लाभले गेले होते वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 चे विद्यमान नगरसेवक तसेच माजी सभापती आपण पाहिले तर रमेशजी गोरकडा साहेब बहुजन विकास आघाडीचं नेतृत्व आणि कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या सत्रामध्ये त्यांचं इथे क्रीडा नगरीमध्ये शुभागमन. साहेब नक्कीच आलेत आणि साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीम जे ठाणे विभागातील टीम पाहायला मिळते आपल्याला आणि 34 धावांचं पाठलाग चेस करते. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं फिल्डिंग करणारी टीम आहे ओमसाई बंगली टीम जी आपण बघितले तर मग त्याने टार्गेट दिलाय. ठाणे वर्सेस वसई अशी मॅच आपण पाहतोय आणि ही मॅच आपण पाहिले तर जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. पाहिलं आपण तर धावा इथे जोडल्या गेल्या तर 2 आणि या 2 धाब्याने आपण बघितलं तर संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळालंय. संघाचं टोटल पोचलं गेलंय 27 च्या घरामध्ये. अजून देखील आपण बघितलं तर 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. 7-7 वाला मुकाबला आहे. या 7 वर कोण करेल मात पाहूया. बॉलर तयार बॅटर तयार. 7 चेंडू 7 धावा. एका बाजूने कासार वडवलीचा संघ तर एका बाजूने बंगलीचा संघ.
परंतु या 7 वर आता मात्र नक्कीच करू शकतोय कासार वडवली या संगमात, कारण की आता त्या संघाला 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. ओमसाई बंगली टीम आपण बघितली तर मग ज्याप्रमाणे फलकावर धावा त्यांनी तेथे जरूर लगावल्या, परंतु बॉलिंग डिपार्टमेंट थोडस आपण पाहू शकतोय ना योग्य रीतीचं झालं नाहीये. 6 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा हवे आहेत परंतु आल्यात. इथेच गेम फिनिश केलाय. भरत तळे नावाचा खेळाडू आपण पाहिला, पहिल्या मॅच मध्ये चालला नव्हता, या मॅच मध्ये चालला आणि बॅट देखील त्याची बोलले. मॅचला फिनिश केलंय 2च ओव्हर मध्ये. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीम पाहतोय 2 मॅच जिंकल्यानंतर लक फॅक्टर सोबत, म्हणजेच काय तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट बाय आणि पोहोचलाय आता अंतिमच्या मॅच मध्ये 4थ्या फेरीमध्ये. परंतु क्या बात आहे, आता तिथे पोहोचलाय, परंतु तिथे पोहोचण्यासाठी आणखी एक संघ देखील रेडी असेल. कारण की संघ कोणता असेल, एका बाजूने एनसीसी नायगाव टीम असेल तर त्यांच्या सोबत आईची उदाणी गिरीज टीम असेल. या 2 टीमच्या मध्ये एक लढत होईल आणि त्या लढतीतून जो संघ जिंकेल तो संघ मात्र त्या मॅच मध्ये पोहोचणार आहे. परंतु आपण जाऊया नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच रोहित या आपण इकडे.